ओम श्रीराम. सर्व श्रोतृगणांना प्रेमपूर्वक नमस्कार. स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेल्या मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण ही सिरीज आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय तिसरा, पिंडप्राशन. कौसल्या, कैकेयी, सुमित्रा ह्यांचेकडून प्रसाद भक्षण. ओम श्रीराम. कौसल्या व सुमित्रा कैकेयीस शांत करतात व आपापल्या भागातील अर्धा अर्धा भाग कैकेयीस देतात. अशा प्रकारे चार भाग होतात. तेच चार पुत्र म्हणजे श्रीराम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे होय. व अशा प्रकारे अयोध्येत आनंदोत्सव साजरा होतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. अशा प्रकारे तीनही गुणांचा जेथे समन्वय होतो, तेथे शुद्ध सत्वगुण हा चौथा गुण आपोआपच निर्माण होतो. हे चार गुण म्हणजेच या कथेतील चार पुत्र होय व ह्याच चार मुक्ती होय. म्हणजे सायुज्यता मुक्ती म्हणजे श्रीराम, स्वरूपता मुक्ती म्हणजे लक्ष्मण, समीपता मुक्ती म्हणजे भरत व सलोकता मुक्ती म्हणजे शत्रुघ्न. आणि अशा प्रकारे या चारही मुक्ती साधकास या पायसदानरूपी कृपाप्रसादामुळे मिळतात व त्यामुळे साधकाला खरा आत्मानंद, खरा स्वरूपानंद प्राप्त होतो. आणि याला कारण एकच, ते म्हणजे गुरुप्रतिष्ठा व गुरुवाक्य हे होय. व गुरु सत्संगामुळेच हे होऊ शकते, अन्यथा नाही. इथे गुरुवाक्य हा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. गुरुवाक्य म्हणजे सद्गुरू जेव्हा शिष्याला अनुगृहीत करतो व मंत्र देतो व पुढील संपूर्ण अध्यात्म जीवनाची आचारसंहिता सांगतो, त्याला धरूनच गुरुवाक्य हा शब्दप्रयोग करण्यात आलेला आहे. मग पुढे शिष्याने आपल्या स्वबळावर गुरूंनी सांगितलेली साधना करावी व त्यातूनच कृपारूप पायसदान शिष्याला मिळते व या चारही मुक्ती त्याला प्राप्त होतात. श्रीरामार्पणमस्तु. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.